नमस्कार, मी निलिमा कदम. आर्क ई लर्निंग या व्हिडिओजमध्ये आपले सहर्ष स्वागत. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान. आजचा आपला घटक आहे मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स. रेणुसूत्र, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता मूलद्रव्यांसाठी आपण संज्ञा वापरतो. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन, फॉर instead of writing hydrogen we use H. For oxygen we use O. So these are the symbols we use for the elements. संयुग म्हणजेच काय, तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त मूलद्रव्यांचे अणू जेव्हा रासायनिक संयोगातून एकत्र येतात त्यावेळेला संयुग तयार होतो. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजेच या संयुगाच्या रेणूमध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयोगातून एकत्र आलेले असतात. उदाहरणार्थ पाणी जर आपण घेतलं तर पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांचे अणू एकत्र आलेले आहेत. साखर आपण बघितली तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या तीन मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयोगातून एकत्र आलेले आहेत. मग संयुगात असणाऱ्या या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व त्यामध्ये असणाऱ्या अणूंची संख्या यांच्या सहाय्याने संयुगाचे जे लेखन केले जाते त्यालाच रेणुसूत्र असे म्हणतात. So, a molecule of a compound is formed by a chemical combination of atoms of two or more elements. For example, water is a compound made up of hydrogen and oxygen. So, a molecular formula of a compound is a short form of its name because we represent hydrogen as H and we use O for oxygen, C for carbon, right? These are the symbols for elements which we use. So what is the molecular formula? Molecular formula of a compound, it is a short form of its name written with the help of the symbols of that constituent elements and the number of their respective atoms. Okay, so in water, hydrogen 2 atoms and oxygen 1 atom, therefore we write it as H2O. So let's see some more examples about the molecular formula. CH4, that is methane, 1 atom of carbon and 4 atoms of hydrogen. So methaneचं रेणुसूत्र काय आहे? CH4. बेकिंग सोडा NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट. तर बेकिंग सोडा हे संयुग सोडियम, ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजन या अणूंच्या संयोगातून तयार झालेला आहे. 1 atom of sodium, 3 atoms of oxygen, 1 atom of hydrogen and 1 atom of carbon. नेक्स्ट, सोडियम क्लोराइड, मीठ. आपण दैनंदिन जीवनात जे मीठ वापरतो ते संयुग सोडियम क्लोराइड. सोडियमचा एक अणू आणि क्लोरीनचे 2 अणू मिळून तयार झालेलं हे संयुग. सो 1 atom of sodium, 2 atoms of chlorine, we get sodium chloride. सोडियम कार्बोनेट, वॉशिंग सोडा, Na2CO3, 2 atoms of sodium, 1 atom of carbon and 3 atoms of oxygen. So this is the molecular formula of sodium carbonate, that is washing soda. Glucose, साखर, C6H12O6. So carbon
See here, 1 2 3 4 5 6 atoms of carbon. In blue color 12 atoms of hydrogen, and green, how many are they? 6. So 6 atoms of oxygen. So the molecular formula of sugar, glucose, that is sugar, is C6H12O6. CuSO4, copper sulfate, morchut. Copper, that is tambe, 1 atom of copper. Sulfur, 1 atom, and 4 atoms of oxygen. Next, calcium carbonate, that is chalk, CaCO3. Calcium, carbon, and 3 atoms of oxygen. तर अशा प्रकारे रेणुसूत्र लिहिण्यासाठी काय केलं जातं? तर मूलद्रव्यांची संज्ञा व त्यामध्ये असणाऱ्या अणूंची संख्या यांच्या सहाय्याने त्या संयुगाचं लेखन केलं जातं. सो डिअर स्टुडंट्स, संयुग म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगातून तयार होणारा पदार्थ म्हणजेच संयुग होय. The substance formed by chemical combination of 2 or more elements is a compound. See here, water, it is made up of 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen. साखर म्हणजेच ग्लुकोज, C6H12O6. कार्बनचे 6 अणू, हायड्रोजनचे 12 अणू आणि ऑक्सिजनचे 6 अणू मिळून हा साखरेचा रेणू म्हणजे साखर हे संयुग तयार होतं. हायड्रोजन पेरॉक्साइड, हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचे 2 अणू, H2O2. कार्बन डायऑक्साइड, आपण बघितलं, कार्बनचा 1 अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू. तर अमोनिया म्हणजेच NH3, नायट्रोजनचा 1 अणू आणि हायड्रोजनचे 3 अणू मिळून हे संयुग तयार होतं. So these are the compounds, and we observe these compounds which are chemically formed by the combination of 2 or more elements. Now dear students, water, oxygen and carbon dioxide. What do you feel? What are they? Are they elements or compounds? तर पाणी, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यापैकी मूलद्रव्य आणि संयुग कोणकोणती आहेत असं तुम्हाला वाटतं? येस, यू आर राईट. पाणी, पाणी हे संयुग आहे. आणि कशापासून तयार झालेले हे संयुग? हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू. वॉटर इज अ कंपाऊंड made of 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen. Oxygen, it is an element. Oxygen हे काय आहे? मूलद्रव्य आहे, right? And it is made up of same kind of atoms. So oxygen is made up of atoms which are exactly alike. See here, O2, O2, O2. तर ऑक्सिजन हे मूलद्रव्य काय झालेलं आहे? एकाच प्रकारच्या अणूंपासून तयार झालेलं आहे. ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना आपण काय म्हणतो? मूलद्रव्य असे म्हणतो. And carbon dioxide, again it is a compound made of carbon and 2 atoms of oxygen. Okay? So, संयुगाचा लहानात लहान कण म्हणजेच रेणू होय. Okay? Now, observe this figure carefully. Here, we see the fire. बरोबर, आपल्याला आग लागलेली दिसून येत आहे. आता आग लागते. आग लागण्यासाठी
म्हणजेच कोणतीही वस्तूचं ज्वलन होण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, हे आपण शिकलेलो आहोत. म्हणजेच ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो. नाउ हियर हायड्रोजन. हायड्रोजन इज अ combustible substance, that is it burns. हायड्रोजन हा ज्वलनशील आहे, तो स्वतः जळतो. सी, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. ऑक्सिजन हेल्प्स कंबशन and hydrogen is a combustible substance. आता बघा, आग लागलेली असताना ती पाण्याने विझवली जाते. Now water is a compound made up of oxygen and hydrogen, right? मग ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, हायड्रोजन स्वतः जळतो आणि या दोन मूलद्रव्यांपासून तयार झालेलं पाणी हे संयुग आहे आणि आग विझवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. बघा, ऑक्सिजनचे गुणधर्म, हायड्रोजनचे गुणधर्म काय आहेत? वेगवेगळे आहेत. नाउ द प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन अँड प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन आर डिफरंट अँड द प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाऊंड, that is the compound here formed is water. Now these properties are different from those of the constituent elements. So water is a compound made up of hydrogen and oxygen and its properties are completely different from those of hydrogen and oxygen. म्हणजेच संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात. तर मूलद्रव्यांचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात. एलिमेंट्स आर कंपोज्ड ऑफ one or one kind of atom. For example, sodium. The smallest particle of the sodium is also a sodium atom. Similarly, the smallest particle of this chlorine is also a chlorine atom. Means its properties are same that of chlorine. Now, see here, atoms of distinct elements. Now in this case they are joined, means they are combined together chemically. तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू, या ठिकाणी सोडियम आणि क्लोरीन ही दोन वेगवेगळी मूलद्रव्ये आहे. These are two different elements but they are chemically bond together to form compound. See here, atoms of different elements when chemically bond together they form a compound. भिन्न मूलद्रव्यांचे अणू एकत्र येऊन संयुग तयार होते. तो सोडियम आणि क्लोरीन, या ठिकाणी बघितलं, हे सोडियम मूलद्रव्य, क्लोरीन मूलद्रव्य याचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहेत. आणि जेव्हा सोडियम आणि क्लोरीन हे एकत्र येतात, रासायनिक संयोगाने एकत्र येतात, तेव्हा तयार होतं संयुग. सोडियम क्लोराइड हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो ते मीठ. मग या सोडियमचे गुणधर्म वेगळे आहेत, क्लोरीनचे गुणधर्म वेगळे आहेत. सोडियम हा धातू सामान्य तापमानाला पेट घेतो, त्यामुळे तो रॉकेलमध्ये ठेवतात. तर क्लोरीन हे अधातू आहे पण नॉन मेटल. आता हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होतं ते मीठ. मिठाचे गुणधर्म तुम्हाला माहितीच आहेत. म्हणजे सोडियम आणि क्लोरीनचे गुणधर्म आणि संयुगाचे गुणधर्म, तयार या दोन मूलद्रव्यांपासून तयार झालेलं संयुग, त्याचे गुणधर्म हे पूर्णपणे वेगळे आहेत. तर संयुगे ही रासायनिक अभिक्रियेतून तयार होतात. कंपाउंड्स आर फॉर्म by chemical combination or chemical reaction. संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात. The properties of a compound are different from those of the constituent elements.
See here, sodium, it's a solid, chlorine, it's a gas, non-metal, and sodium chloride, which is also a solid. But sodium chloride, the properties of sodium chloride are different from that of sodium and chlorine. तर निरनिराळ्या मूलद्रव्यांच्या अणूंची अशा प्रकारे जोडणी झाल्यामुळे मूलद्रव्यांपासून असंख्य संयुगे आपल्याला निसर्गामध्ये आढळतात. उदाहरणार्थ आपण बघितलं आता सोडियम क्लोराईड, पाणी H2O, अमोनिया NH3, कार्बन डायऑक्साइड CO2, etc. So hydrogen and oxygen. So two hydrogen atoms and one atom of oxygen, we get water, that is a compound. तर संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात. So a compound is a substance formed when two or more elements combine in a fixed ratio. Remember, they should be combined in a fixed ratio. So to form water compound, water as a compound, we need 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen. If it is reverse, then the water, that is compound, cannot be formed. जर आपण उलट केलं म्हणजे दोन अणू ऑक्सिजनचे, एक अणू हायड्रोजनचा घेतला तर पाणी तयार होणार नाही. आणि म्हणूनच संयुग तयार होण्यासाठी जी मूलद्रव्ये आहेत ती ठराविक प्रमाणातच एकत्र यावी लागतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये जी रासायनिक अभिक्रिया होते, रासायनिक संयोगाने जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामधील प्रमाण हे निश्चित असतं. तर संयुगामध्ये त्यातील मूलद्रव्यांचं प्रमाण हे निश्चित ठरलेले असते. आज आपण काय शिकलो? संयुग म्हणजे काय? दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय. The substance formed by a chemical combination of two or more elements is a compound. संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात. The properties of a compound are different from those of the constituent elements. आणि संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व त्यातील अणूंची संख्या यांच्या सहाय्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजेच रेणुसूत्र होय. A molecular formula of a compound is a short form of its name written with the help of the symbols of that constituent elements and the number of their respective atoms.